संध्याकाळी पुण्यावरून रत्नागिरीसाठी निघालो होतो. वाटेत अनिकेतला फोन लावला. त्याने रत्नागिरीच्या रिपोर्टरला कॉन्फरन्स केली. त्यांनी सांगितले 100 किलोमीटरचा रस्ता खराब आणि सुनसान आहे. तुम्ही सातारा थांबा आणि सकाळी निघा. मग वाईचा टर्न घेतला आणि 2 तासात महाबळेश्वर पोहोचलो. Booking.com वर ऑफर असल्यामुळे 365 रुपयात हॉटेल मिळाले व महाबळेश्वरला गुड नाईट केले. सकाळी निघाल्यानंतर सगळीकडे धुकेच धुके होते. वातावरण खरंच मस्त होतं. भूक लागली होती म्हणून महाबळेश्वरमध्ये नाश्ता करून घेतला आणि निघालो गणपतीपुळेकडे. रस्त्याने दिसणारे नजारे अफाट आणि अतिशय सुंदर होते. पोलादपूरचा लेप घेतला आणि मुंबई गोवा हायवे पकडला. मग काय 1220च्या स्पीडने टाइमपास करत गणपतीपुळेत दाखल झालो. नजरेसमोर निळा निळा समुद्र, खिळखिळणाऱ्या लाटा आणि त्याचबरोबर गार झुडझुडणारा वारा. मन खरंच शांत झाले. मग तेच आपलं फोटो व्हिडिओचा टाइमपास, मनमोहक व्ह्यू वगैरे वगैरे. मग आरेवारेला थँक्यू म्हटलं आणि समोर निघालो. कारण रात्रीचा मुक्काम हा मामांकडे होता. तिकडे पोहोचल्या पोहोचल्या मामेभाऊ ओम आणि राधिका या दोघांनी रत्नागिरी फिरवले. थोडा वेळ समुद्राच्या काठी घालवला आणि मग ओमने रत्नागिरीची खाऊ गल्ली दाखवली. पूर्वा चायनीज भेळ घेऊन आली कारण दोघांनाही ती खूप आवडते. मग ओमनी सजेस्ट केलेली रत्नागिरीची फेमस पावभाजी टेस्ट करून रत्नागिरीला गुड नाईट केले.